नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या भरपूर अशा बिलेटेड दिवाळी व्लॉगमध्ये. आता हे व्लॉग जाईल इतका उशीर का झाला ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्याआधी ना यावर्षी आम्हाला दिवाळीला घरी जायला सुद्धा भरपूर उशीर झाला होता आणि ना त्यावेळेला भरपूर ऊन पडत होतं ना, म्हणून सगळे ग्रिलमधले प्लांट्स जे होते ना ते गॅलरीमध्ये घेतले होते आणि भरपूर पाणी देऊन घेतलं, म्हणजे आठवडाभर काय टेन्शन राहणार नाही. आणि येऊपर्यंत ना झाडं खरंच खूप छान राहिले होते, कोणतंच झाड खराब झालं नाही. घरी आलेलं नाही त्या भाऊंचं हार बनवायचं काम चालू होतं, कारण दरवर्षीचं कॉन्ट्रॅक्ट हे त्यांच्याकडेच असतं, तर तेच इथं पूर्ण करत होते. आमची वेदश्रीने ते अंगण झाडत होती आणि जेव्हा तिला समजलं ना की मी त्याचा व्हिडिओ काढते तर या अशी लगेच येऊन उभी राहिली होती आणि सगळं तिचं काम थांबवून गेलं होतं. संध्याकाळच्या मी रांगोळी काढायला घेतली, पण पावसाला काय माझी रांगोळी आवडली नाही वाटतं, त्यांनी सगळी धुवून टाकली. ते मम्मी, ताई, वेदश्री मस्त दिवे लावायचं काम करत होते. शर्विलला सांभाळायचं काम मात्र काकांकडे होते. तोपर्यंत भाऊंनी पण ना पूजेची थोडी तयारी केली. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त होता, म्हणून मी पण स्वयंपाकाला लागून घेतलं. आता यावर्षी काय पुरणपोळी नव्हती, सिंपलच स्वयंपाक होता. ताईंनी थोडीशी पूजा वगैरे मांडली. इथे ना वेदश्री सुरसुरे वाजवायला पण घाबरत होती, म्हणून काकांनी असं काहीतरी जुगाड करून दिला. बटाट्याची चटणी, चपाती, वरण, भात, खीर असं काहीतरी सिंपल स्वयंपाक होता. तर बाकीचं तर मी पूर्ण केलं, पण मग खीर मला काय एवढे चांगले जमत नव्हती, म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट मी ताईंला आणि मम्मीला सोपवलं. त्याने त्यांची खीर बनवली. इथे ना मम्मी बाहेर काहीतरी रांगोळी काढत होत्या. बाहेरची रांगोळी मम्मीने काढली आणि देवासमोर मी काढली. हे अशी काहीतरी सिंपल रांगोळी मी काढली होती. वेदश्रीचं आवरून झालं होतं, तिला हार घालून दिला आणि त्यानं ती मला म्हणत होती मला नाही आवडत पी घ्यायला, पण मला तर आवडते ना तिला त्रास द्यायला. असं काहीतरी आमचं संभाषण इथे चालू होतं. मस्तपैकी सगळ्यांनी आवरून देवपूजा करून घेतली, आरती वगैरे केली. आणि तर आमचे पप्पा आम्हाला सांगत होते कशी पूजा करायची, काय व्हायचं काय नाही. मस्तपैकी पूजा वगैरे करून आरती वगैरे करून घेतली. आणि ही आहे माझी गोड अशी फॅमिली. मम्मी, पप्पा, ताई, भाऊ, वेदश्री, शर्विल, मी आणि हे असे काहीतरी आम्ही मस्तपैकी दिवाळी साजरी केली. छान छान फोटोज काढलेत, व्हिडिओज काढलेत. आता फटाके काय एवढे नाही उडवले, फक्त सुरसुऱ्या, भुईचक्कर, पाऊस वगैरे असे काहीतरी. त्यांना यांनी 3-3 भुईचक्कर सोबत लावले. त्यातला एक तासा ठॉयकन वाजला ना सॉरी. पप्पा तिकडून पण जोरात ओरडले होते, त्यांना काय गरज होती 3 फटाके सोबत लावायची. इथे शर्विल बघा कसा बघतोय सुरसुरीकडे. छान असे सुरसुर वाजवले. इथे आजी नात्यांचा मस्त एक छोटा व्हिडिओ घेतला. सगळ्यांनी चेंज केले. इथे मम्मीनं चपात्या करत होत्या, आम्ही चपात्या भाजू लागले. तोवर ताई बाकीचं काय काम असेल ते आवरत होत्या. चपात्या वगैरे भाजून घेतल्या, जेवायला वाढून घेतलं. आणि हे बघा आमची वेदश्री किती काम करते, आणि तिचं काम म्हणजे ना एकदम परफेक्ट बरं का. आता एवढीशीच आहे ती, पण एकदम परफेक्ट असे ग्लास सगळ्यांचे भरून ठेवले. छान असे जेवायला ती वाढत होती. तिला नाही नाही म्हटलं ना, पण तिला ते करायचं असतं. आपण जेव्हा सांगू ना तेव्हा नाही करत, पण तिच्या मनाने जर ती करायला गेली तर काम मात्र एकदम परफेक्ट करते. रात्रीच्या वेळेला मस्तपैकी स्वयंपाक वगैरे झाल्यावर, पूजा वगैरे झाल्यावर सगळेजण रामायण बघत बघत एकत्र जेवण केलं. आणि असं संपलं आमचा दिवाळीचा छान असा दिवस. चलो भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत जय गणेश.